नमस्कार. जर भाजीला काही नसेल किंवा वेळेवर पाहुणे आले असेल तर ही भाजी नक्की करून बघा. इथे 2 चम्मच मी बेसन घेतलेलं, 1 ग्लास पाणी टाकलेलं, व्यवस्थित फेटाळून घेतलं. कढईमध्ये साधारण 1 चम्मच तेल टाकलेलं, अर्धा चम्मच जिरे मोहरी टाकून घेतलेली, मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आणि व्यवस्थित परतून घेतलं. यामध्ये अर्धा चम्मच हळद मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण बेसनचं जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं. साधारण याला 4 ते 5 मिनिट व्यवस्थित फेटाळून घ्यायचं आहे. एक वाफ काढून घ्यायची, नंतर रुमालवर हे थापून घ्यायचं आहे. यावर कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे, थोडं खोबरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची, या पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे. या पद्धतीने छोट्या मोठ्या वड्या तुम्ही पाडू शकता. तर वड्या पाडल्यानंतर आता रस्सा करून घेऊयात. यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल टाकलेलं आहे. यामध्ये कांदा लसूण पेस्ट टाकायची, टोमॅटो पेस्ट टाकायची, त्याचप्रमाणे 1 चम्मच मीठ, 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, कांदा लसूण मसाला, त्याचप्रमाणे गरम मसाला टाकायचं, थोडं पाणी टाकून घ्यायचं. साधारण 1 ग्लास पाणी टाकायचं, उकळी येऊ द्यायची. भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा.